अमरावती शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यातच कोरोनाची साखळी मोडून काढण्यासाठी आता जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे। अशावेळी जिल्हा प्रशासनाने 20 फेब्रुवारी ते 21 मार्च पर्यंत संचारबंदी घोषित केली आहे। मात्र या संचारबंदीत जीवनावश्यक दुकाने सुरू ठेवण्यास मोकळीक दिली। त्यातच हॉटेलमधील पार्सल भोजन, MIDC, ST बस, बँक सुद्धा सुरू आहे। अशातच अनेक दुकाने दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहतात। मात्र इलेक्ट्रॉनिक दुकाने, कपडा मार्केट, हार्डवेअर दुकाने बंद ठेवण्यात आली आहे। हे दुकानदार सुद्धा नियमित GST शासनाला अदा करीत असतात। मग या व्यावसायिकावरच अन्याय का? शासनाची संचारबंदी समजण्याच्या पलीकडे आहे। त्यामुळे नियम सर्वांकरिता असावा अशी मागणी व्यापारी एकता मंच वतीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना करण्यात आली। शहरातील इलेक्ट्रॉनिक, कपडा आणि हार्डवेअर व्यापारींना सुद्धा दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी। शासन नियमाचे पालन केले जाईल असे निवेदनात स्पष्ट केले आहे। यावेळी व्यापारी एकता मंचचे अध्यक्ष बादल कुलकर्णी, अनिल पामलानी, दीपक वाडवानी, सुनील धामेचा, शिवम चव्हाण, कल्पेश तरडेजा, विजय अचडा सह अनेक व्यापारी उपस्थित होते। आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी व्यापारी एकता मंच अमरावती शहरातर्फे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन देण्याचा मूळ उद्देश असा आहे की अमरावती शहरामध्ये गेल्या 20 फेब्रुवारीपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आलेलं आहे। आता हे लॉकडाऊन घोषित करण्यात आलं, मागच्या वेळी पण लॉकडाऊन होतं। आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांनी यांना सहकार्य केलेलं आहे प्रशासनाला आणि ती आमची नैतिक जबाबदारीसुद्धा आहे। मात्र यावेळेचं हे जे लॉकडाऊन आहे हे काय आमच्या डोक्यात बसत नाही। आम्ही असं स्पष्टपणे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। याचं कारण असं आहे की या लॉकडाऊनमध्ये अनेक व्यवसाय हे सुरू आहेत। हॉटेलमधून पार्सल सुरू आहेत, इंडस्ट्री सुरू आहे, उद्योगधंदे संपूर्ण सुरू आहेत। त्यानंतर गावामध्ये बसेस येऊन राहिलेले आहे, बसेस चाललेले आहे, रेल्वे येत आहे, रेल्वे जात आहे, बाहेरचे लोक प्रवासी सगळे सुरू आहे। सगळे शासकीय, निमशासकीय, कोऑपरेटिव्ह बँका सुरू आहेत। सगळे शासकीय कार्यालय 15% उपस्थितीसह सुरू आहे। मग एवढे निर्बंध लागून ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहे। हॉटेल हे काही जीवनावश्यक वस्तू नाही, तेही सुरू आहे। कोणते व्यवसाय सुरू आहे हे आमचं हरकत नाही आहे। जे व्यवसाय सुरू आहे ठीक आहे, राहावे, हरकत नाही। परंतु जे व्यवसाय सुरू नाही मग त्यांच्यासोबत हा अन्याय आहे। आम्ही GST भरणारे लोक आहोत, इन्कम टॅक्स भरणारे लोक आहोत, शासनाचे सगळे नियम पाळणारे लोक आहोत आणि असे सगळे नियम पाळत असताना हा आमच्यावर अन्याय आहे। 2-2 हजार रुपये, 3-3 हजार रुपये महिन्यानं काम करणारे पोरं आमच्या दुकानामध्ये आहे। आम्ही आमच्या खिशामधून त्यांना सॅलरी कधीपर्यंत द्यावी हा सुद्धा मूळ उद्देश आहे। त्यामुळे हे जे लॉकडाऊन आहे या लॉकडाऊनमध्ये सर्वांना समान न्याय दिला पाहिजे अशी आमची शासनाला मागणी आहे। माननीय पालकमंत्री, माननीय जिल्हाधिकारी, माननीय महापौर, यानंतर माननीय महानगरपालिका आयुक्त यांना आम्ही हे निवेदन आज देतो आहे। यासाठीच आम्ही या ठिकाणी व्यापारी एकता मंचतर्फे काही व्यापारी सगळ्या नियमांचं पालन करून या ठिकाणी उपस्थित आहोत। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।